चौथा दिवस आहे या शृंखलातील। गाडी नंबर 5240 आणि 7732 या दोन्ही गाडी मालकांना लगेच गाडीजवळ जायचं आहे, कारण तिचा आळशी या ठिकाणी मैदानामध्ये जात आहे, सनग्लास तिची मैदानामध्ये जात आहे। तर आपल्याला विनंती आहे की आपण लगेचच गाडी मालक आपण गाडीजवळ जाऊन ती गाडी हटवायची आहे। तर निश्चितच या ठिकाणी सामना थांबलाय, तर मी स्वागत समारंभाकडे बोलतोय। आमच्या आदरणीय मान्यवर या ठिकाणी प्रभुदास भोईर आपल्याला विनंती करतो की या मंचावरती आपण या ठिकाणी शिवसेना प्रमुख या ठिकाणी आपण आमच्या आदरणीय शिवसेनेचे एक झुंजार व्यक्तिमत्व आपण परेश दादा यांना पाहतोय, त्यांच्या माध्यमातून वांजा प्रीमियर लीग देखील घडली आहे आणि ती प्रीमियर लीग यूट्यूबच्या माध्यमातून व्हायरल देखील झाली, अतिशय शृंखला जबरदस्त घडली आहे। तर आमच्या परेश दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांचं मी स्वागत करण्यासाठी आमच्या आदरणीय महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटना शेतकरी कामगार पक्षाचे या ठिकाणी अण्णा आपल्याला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आमच्या परेश दादा यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख म्हणून सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी लगेचच आपण या ठिकाणी स्वागत करायचं। आमचे परेश दादा शिवसेनेचे झुंजार व्यक्तिमत्व या ठिकाणी आपण पाहतोय, वामजा विभागीय त्यांच्या हातामध्ये येतात, अतिशय चांगलं काम त्यांच्या माध्यमातून सातत्याने घडत असतंय, त्यांचंही या ठिकाणी स्वागत केलं जात आहे। आमचे महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटना शेतकरी कामगार पक्ष प्रभुदास भोईर अण्णा यांच्या मार्फत आमचे दुसरे व्यक्तिमत्व या ठिकाणी पाहतो, त्यांचा संघ या ठिकाणी पराभूत झाला असला तरी चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहिला। आमचे JR पाटील यांचे सुपुत्र पंकजदादा पाटील यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं। मी पुन्हा एकदा आमच्या महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटना शेतकरी कामगार पक्षाचे या ठिकाणी प्रभुदास भोईर अण्णा यांना विनंती करतो की आपण JR पाटील यांचे सुपुत्र पंकज पाटील दादा यांचं या ठिकाणी शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी यथोचित स्वागत करायचं आहे। अतिशय चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून सातत्याने घडत असतंय। तर आमच्या आदरणीय दुसरे मान्यवर दिगंबर म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही या ठिकाणी स्वागत केलं जात आहे। यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे अण्णांच्या शुभ हस्ते। या ठिकाणी संभाजी धुमाल साहेब या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचंही या ठिकाणी स्वागत केलं जाईल। संभाजी धुमाल साहेब या ठिकाणी उपस्थित, त्यांचंही स्वागत केलं जातं। आमचे महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटना अध्यक्ष शेतकरी कामगार पक्ष आणि स्पर्धेचे सर्व लाडके आयोजक प्रभुदास भोईर यांच्या शुभ हस्ते स्वागत केलं जात आहे। तर आमच्या आदरणीय दुसरे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत विलास गर्जे साहेब, या आपलं देखील स्वागत असणार आहे। मी प्रभाकर उलवेकर आपल्याला विनंती करतोय की आपले शुभ हस्ते विलास गर्जे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। तसेच ज्ञानदेव मस्कर साहेब देखील उपस्थित आहेत, यांचंही देखील जाईल। तर आमचे एक रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे एक जबरदस्त समालोचक भारुडी किंग गोरक्ष पवार याचं देखील यांनी उपस्थिती लावली आहे, त्यांच्या माध्यमातून आपण शृंखला त्यांच्या माध्यमातून आपल्या शृंखलामध्ये समालोचन देखील ऐकलं, तर त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे। पहिला ज्ञानदेव मस्कर साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे, तसेच गोरक्ष पवारांचं देखील स्वागत करण्यासाठी मी प्रभाकर उलवेकर यांना विनंती करतोय। प्रभाकर गोरक्ष पवारांचं देखील स्वागत करायचं आहे। सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित सर्वांचं या ठिकाणी मनाच्या अंतःकरणातून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत बोलतोय। या ठिकाणी आमचे प्रशांत पुजारी यांच्याकडे धन्यवाद सत्यवान साहेब। पुन्हा एकदा वळूया मित्रांकडे मित्रांनो, परंतु आता मात्र पहिल्या षटकाची सांगता होते, पहिल्या षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा जर विचार केला तर धावफलकावरती आल्यात त्या म्हणजे 5 धावा। जर एकंदरीत विचार केला तर मित्रांनो या षटकामध्ये 5 निर्धाव चेंडू टाकलेत, एकच चेंडू फलंदाजाने खेळला, त्याच्यावरती आलेला चौकार आणि 1 वाईटची धाव। निश्चितच एक आमचे सत्कार मूर्ती या ठिकाणी राहिलेत, तर आमचे आदरणीय मुंबईकर साहेब या ठिकाणी उपस्थित, त्यांचंही स्वागत करण्यासाठी मी प्रभाकर उलवेकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी साई मित्रमंडळ स्पोर्ट्स खेडूपाडा आमदार चषक
2018 मध्ये मुंबईकर साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जात आहे. प्रभाकर उर्वेकर यांच्या शुभ हस्ते सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणातून हार्दिक हार्दिक स्वागत बोलतोय. पुन्हा एकदा प्रशांत पुजारी अतिशय चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून 4 दिवस आपण ऐकता त्यांच्याकडे बोलतोय. आणि यूट्यूबच्या माध्यमातून देखील GTC आणि या ठिकाणी NDN नेट यांच्या माध्यमातून ही शृंखला लाईव्ह केली जाते. 198 देश या शृंखलाचा आनंद घेतात. काल या शृंखला जवळ 5,500 लोकांनी यूट्यूबच्या माध्यमातून दिवसा ढवल्या पाहिली गेली आहे. तर निश्चितच पुन्हा एकदा आमच्या प्रशांत पुजारी कलंबुलीचा एक जबरदस्त गोड आवाज यांच्याकडे बोलतोय. चला पुन्हा एकदा मैदानाकडे. आता मात्र पहिले षटक समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आल्या त्या म्हणजे 5 धावा. पॉवर प्लेचं षटक होतं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करावी याचं दैदिप्यमान उदाहरण या गोलंदाजीच्या माध्यमातून लॉफ केलं चेंडूला. चेंडू मिड विकेट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. यस झेल पूर्ण होते आणि फलंदाज याच्या खेळीचा अंत. नागोरी लस्सी आपण मंचावरती यायचंय. नागोरी लस्सी विनंती आहे मंचावरती यायचंय आपण लगेचच. फलंदाज करण पाटील संघनायक स्वतः बॅक टू द पवेलियन झाला. एक मोठा हादरा म्हणावा लागेल तो म्हणजे फलंदाजी करणारा संघाला. ज्या टेंबोडे संघाने वक्तव्य केलं होतं की आम्ही 60 ते 65 धावांपर्यंत मजल मारू, जे कमिटमेंट संघनायकांनी दिले होते त्या कमिटमेंटवरती तो पूर्णपणे उतरू शकला नाही. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये अशाच प्रकारचे चढ उतार होत असतात. परंतु फलंदाज करण पाटील बाद झाल्यानंतर एक आक्रमक फलंदाज उत्तम मस्कर जाते तो म्हणजे खेळपट्टीवरती. उत्तम मस्कर याच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर मूर्ती लहान पण कीर्ती महान, छोटा पॅकेट बडा धमाका अशा प्रकारचा फलंदाज आहे. त्याच्या समोर आम्ही खेळत असताना भरपूर असे सामने पाहिलेत. त्याचं दैदिप्यमान, त्याची पद्धत खेळायची जबरदस्त पद्धत आहे मित्रांनो. चांगल्या चेंडूला सन्मान देत मोठ्या चेंडूंवरती फटके कळणं ही त्याची ओळख आहे. त्याच प्रकारची फलंदाजी या मैदानावरती तो करणं याच्यात कुठल्याही प्रकारची तीळ मात्र शंका नसणार आहे. परंतु वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. राजेश पटेल हा गोलंदाज पहिल्या चेंडूवरती सफलतम गोलंदाजी करतोय. परंतु अजून इथून जर पाहिलं तर त्याचे 5 चेंडूंचा खेळ यांना अद्याप तरी उर्वरित. MID सेंड कडून राईट ओव्हर द विकेट 7 ते 8 पावलांचा रनअप. पंचांना डाव्या शोधून पार करत टाकले चेंडू चांगला होता. फुलर लेन प्रतीचा चेंडू होता. चेंडूला फक्त सन्मानक पूर्वक खेळून काढले. चेंडू जातो शॉर्ट मिड विकेट शॉर्ट सिली मिड ऑन रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक तिथला चेंडूवरती धावून येईल. चेंडूची उचल करत तोपर्यंत सहजरित्या एक धाव पूर्ण होते आणि या पूर्ण क्रिकेट स्पर्धांमधली 2000 धावांचा देखील पल्ला पार केला जातोय. अशी जबरदस्त माहिती माझे साथी स्कोरर मित्र नितेश भोईर यांच्या माध्यमातून. खूप चांगलं मार्गदर्शन काका मात्रे यांच्या माध्यमातून. गुरुवर्य कसे असावेत याचं उदाहरण या व्यासपीठावरती काका मात्रे यांच्या माध्यमातून. थोडीशी माझ्याकडून चूक झाली आणि लगेच त्यांनी मला ज्या प्रकारे पाठी राखण केले त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो. काका अशाच प्रकारचा तुमचा आशीर्वाद तुमचं सहकार्य आम्हाला लाभलं तर येणाऱ्या भविष्यामध्ये आम्ही देखील चांगली कामगिरी करू. या समालोचन कक्षामध्ये पंचांचा इशारा जातोय. चेंडू अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह 4 धावांसाठी. फलंदाज उत्तम मस्कर ऑन फायर. ज्या प्रकारची फलंदाजीची अपेक्षा होती त्याच प्रकारची फलंदाजी आता मात्र या मैदानावरती उत्तम मस्कर याच्या माध्यमातून. मूर्तीलान कीर्तिमान असा दैदिप्यमान फलंदाज. पहिला चेंडू होता. चेंडूला स्ट्रेट ड्राईव्ह केलं होतं. तदनंतर जर विचार केलेला आखूट टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला भिरकून द्यायचं परंतु पंचांकडे दात. पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज उत्तम मस्कर LBW च्या माध्यमातून बाद होतोय. आपण पाहू शकता उत्तम मस्कर फलंदाज बाद होतोय LBW च्या माध्यमातून.
जर इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला मित्रांनो, वसीम अक्रम हा गोलंदाज सर्वाधिक LBW बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलेला गोलंदाज, परंतु या मैदानावरती जर विचार केला तर राजेश पाटील आजच्या दिवसामधला पहिला गोलंदाज ठरतोय ज्याने LBWच्या माध्यमातून एक आक्रमक फलंदाज उत्तम मस्कर याला बाद केले आणि संघाला एक चांगली संजीवनी देखील दिली आहे. परंतु जर विचार केला एकंदरीत हा टेंबोडे संघ आहे मित्रांनो, ज्या टेंबोडे संघाला ओळखलं जातं मोठमोठ्या धाव फलकावरती धावा जमा करणारा संघ, त्या संघाला आतापर्यंत मात्र शांत ठेवले, परंतु इथून कशा प्रकारचा खेळ होणार हे पाहणं थोडंसं कौतुकास्पद. चांगला चेंडू होता, गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र वापरलं गेलं, ब्लॉक होलचा चेंडू टाकला गेला होता, पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम पुन्हा एकदा गोलंदाजाच्या माध्यमातून. जर एकंदरीत विचार केला गोलंदाजाच्या हातातील हे सर्वाधिक उपयुक्त असं अस्त्र आणि अस्त्राचा परिपूर्ण वापर या गोलंदाजाच्या माध्यमातून. राजेश पाटील गोलंदाज अतिशय जबरदस्त गोलंदाज ठरतो या मैदानावरती. नक्कीच आपण पाहू शकता व्यासपीठावरती गणेश भोईर खेडूपाडा यांचं आगमन झालेलं आहे. मी आयोजकांच्या माध्यमातून त्यांचं देखील स्वागत करतो आणि साहेबांना देखील विनंती करतो की तुम्ही देखील या आणि आमच्या क्रिकेटच्या स्पर्धांचा मनोरंजन घ्या. 2 षटकांचा खेळ समाप्त होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचा जर एकंदरीत विचार केला तर धावफलकावरती आल्या त्या म्हणजे 12 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होते. पहिल्या षटकाचं जर विश्लेषण पाहिलं तर गोलंदाज अतुल शेळके याने हे षटक हाताळलं होतं आणि त्या षटकामध्ये 5 धावा खर्च करत कुठलाही बळी घेतला नव्हता. परंतु त्यानंतर विचार केला राजेश पाटील याची वर्णी लागली आणि विश्वास सार्थ अशी गोलंदाजी केली. 2 ब्रेक थ्रू दिले त्याने, गरज होती का ब्रेक थ्रूची, तो ब्रेक थ्रू भेटला राजेश पाटील याच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद केला होता, परंतु तदनंतर जर विचार केला उत्तम मस्कर सारख्या आक्रमक फलंदाजाला देखील त्याने बाद करून तंबूचा रस्ता दाखवलाय. म्हणजे चांगल्या षटकाची समाप्ती होते आणि नक्कीच आता मात्र पुन्हा एकदा अतुल शेळके याची वर्णी लागते गोलंदाजीच्या बहुल्यावरती. विनंती असणारे धनंजय भोईर साहेब यांच्या माध्यमातून महेंद्र भोईर पाटील, महेंद्र पाटील खेडूपाडा तुम्ही यायचंय आणि धनंजय भोईर साहेबांशी भेटायचंय. मित्रांनो एकंदरीत जर विचार केला तर ही जबरदस्त अशी क्रिकेटची स्पर्धा आमदार चषक 2018 क्रिकेटचा थरार खेडूपाड्याच्या मैदानावरती आपण पाहू शकता. जी क्रिकेटची स्पर्धा मागील वर्षामध्ये सर्वोत्कृष्ट स्पर्धा ठरली होती, नामांकन तिचं झालं होतं आणि त्याच प्रकारचं आयोजन या वर्षी देखील होतंय. नक्कीच आमची इच्छा असणारे येणाऱ्या वर्षी देखील याला त्याच प्रकारचं नामांकन भेटावं. मोठा फटका खेळला जातोय लॉंग ऑनच्या डोक्यावरून, क्रिकेटचा क्लास दाखवलाय, दर्जा दाखवलाय फलंदाजाने. चेंडू सीमारेषेबाहेर, खणखणीत 6 धावांसाठी षटकार. संदीप भोईर आता मात्र लगावलेला मोठा फटका. सुरुवातीला 4 चेंडू तो निर्धाव खाल्ला होता, थोडासा शांत दिसला होता, थोडंसं दडपण त्याच्यावरती होतं, परंतु त्या दडपणाला कुठल्याही प्रकारे दडपून न जाता आपला स्वाभाविक खेळ त्याच्या माध्यमातून होतोय. गरज होती या फटक्याची. ही फटका म्हणजे एक संजीवनी ठरू शकतो, ते म्हणजे फलंदाजी करणाऱ्या टेंबोड्या संघाला कमबॅक करण्याची गरज होती. कारण की क्रिकेटमध्ये म्हणलं जातं मित्रांनो, तुमचा क्लास हा परमनंट असतो परंतु फॉर्म हा टेम्पररी असतो. परंतु क्लास गवसल्या फलंदाजाला बॅक टू बॅक दुसरा फटका, चेंडू सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. रतन जोशी साहेब पडगे यांना विनंती असणार आयोजकांच्या माध्यमातून कृपया यायचं व्यासपीठावरती आणि तुम्ही देखील आसनस्थ व्हायचंय. रतन साहेबांना विनंती असणारे पडग्यापासून बिलॉंग करतात. आयोजकांच्या माध्यमातून विनंती असणार की यायचे साहेब तुम्ही व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हायचंय. फलंदाज मोठा फटका खेळला जातोय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक हितेन पाटील झेल पूर्ण करतोय आणि फलंदाज बाद होतोय तो म्हणजे संदीप भोईर. फलंदाज
गोलंदाज संदीप भोईर एक मोठा मासा गाळायला लागतोय, तो म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या चिंचवली या संघाला. गोलंदाज अतुल शेळके, ज्या अतुल शेळकेवरती पहिल्या 2 चेंडूंवरती हल्ला बोल चढवला होता या फलंदाजाने, त्या गोलंदाजावरती त्या गोलंदाजाने आता मात्र फलंदाज बाद करण्यावर यशस्वी ठरलाय. चांगला कमबॅक या गोलंदाजीच्या माध्यमातून, कारण की पहिल्या षटकामध्ये अतुल शेळकेने ज्या प्रकारची गोलंदाजी केली होती प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनला होता त्याचे सुरुवातीचे 4 निर्धाव चेंडू. परंतु या षटकामध्ये ज्या प्रकारे त्याच्यावरती आक्रमण चढवलं होतं त्या आक्रमणाला पूर्णपणे चांगला कमबॅक केला गेलाय. मोठा फटका पुन्हा एकदा सीमारेषेबाहेर, चेंडू मिड ऑनच्या आणि मिड विकेटच्या मधून 6 धावांसाठी. मोठा फटका खेळला जातोय, चेंडू सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी येत आहेत आणि या 6 धावांशी पुन्हा एकदा धाव फलकावरती मोठ्याने भर पडते. धाव संख्या येते ती म्हणजे 28 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि आता मात्र चांगला चेंडू, ब्लॉक प्रतिचा चेंडू होता, परंतु यष्टीरक्षक चेंडूला काही गॅदर करत नाही. नक्कीच बाईच्या स्वरूपामध्ये आलेली धाव आणि या बाईच्या स्वरूपामधून आलेली एक धाव पुन्हा एकदा धाव फलकावरती धाव संख्येला थोडीशी सरकवते आणि घेऊन ठेवते ती म्हणजे 29 या धाव सरकवरती. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि एकंदरीत जर विचार केला तर 18 चेंडूचा खेळ समाप्त झालाय पूर्वार्धामधील आणि धाव फलकावरती धाव आल्या त्या म्हणजे 29 धावा. आतापर्यंत मित्रांनो आपण ऐकलं संदीप पाटील साहेबांनी जे अध्यक्ष आहेत रायगड समालोचन कमिटीचे आणि त्या समेत आमचे गुरुवर्य काका म्हात्रे साहेब विद्यानगर अलिबाग यांना. आणि आपण पाहू शकता लाईव्ह टेलिकास्ट tenniscricket.in GTCच्या माध्यमातून होत आहे आणि नक्कीच 198 देश या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेत असणार, याच्यात कुठल्या प्रकारचं दुमत नसणार. परंतु मित्रांनो तुमच्यासाठी एक चांगलीच बातमी घेऊन येतोय मी. काही दिवसानंतरच देवगड येथे एक जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा होणार आहे. 2 लाखाचं प्रथम पारितोषिक असणार आहे आणि तिथं देखील GTCच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण होणार आहेत. गौरव सावंत त्याचे कव्हर करणार आहेत आणि त्यासमेत आपले सर्वांचेच जबरदस्त समालोचक काका म्हात्रे देतील तिथे असणार. नक्कीच त्यांना आपण पाहू, त्यांना ऐकू आणि GTCच्या माध्यमातून हे काम राबवलं जाणार आहे. दोघांना शुभेच्छा असणार आहे या व्यासपीठाच्या माध्यमातून, या आयोजकांच्या माध्यमातून तुमच्या पुढील वाटचालीसाठी. चला पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया tenniscricket.in गौरव सावंत आणि काका म्हात्रे यांना पुढील वाटचालीसाठी. आणि नक्कीच कुणाल दाते सर देखील तिथे असणार. या तिघांना देखील शुभेच्छा देऊया आणि पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे. 3 षटकांचा खेळ समाप्त होतो, धाव फलकावरती धावा आल्या त्या म्हणजे 29 धावा. आणि अजून जर इथून विचार केला तर पूर्वार्धातील बोल ना झाला तर एक विशेष निवेदन असणार आहे. पडगे संघाचा संघनायक आणि कोपर संघाचा संघनायक विनंती असणार आहे. लहू भोईरचा संघ आज आपल्याला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. जर लहू भोईर अतिशय मेहनतीने आज संघ उभारला रवी भोईरने, आज तो संघ त्या पडगा संघ आपल्याला या मैदानावरती खेळताना पाहायला भेटणार आहे. आणि कोपर संघाचा संघनायक या इनिंग संपताच आपण लगेच असं नाणेफेकीचा कॉल करायला यायचं आहे. पुढचा सामना मैदानामध्ये रंगणार आहे. कोपर विपक्ष या ठिकाणी या पडगे ओव्हर टू प्रशांत पुजारी. 4थं षटक घेऊन येतो म्हणजे कैलास डुकरे हा गोलंदाज MID कडून राईट मोर द विकेट. 7 ते 8 पावलांचा रनअप. कशा प्रकारची गोलंदाजी करणार हे पाहणं मैदानावरती एक मनोरंजन देखील असू शकतं प्रेक्षकांसाठी. चांगला चेंडू होता, बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केले लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून. 1 धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावायचा प्रयत्न होता पण चांगलं क्षेत्ररक्षण होते, क्लीन पिकअप होतोय आणि चांगला थ्रो देखील होतोय. पॅरल प्रतीचा थ्रो सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये आणि 1 धाव काही रोखू शकत नाहीये. आणि पुन्हा एकदा धाव फलकावरती धाव संख्येचं सातत्य मात्र राखलं जाते. ही अडचण निर्माण करू शकते ती म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी, परंतु जमेची बाजू ठरू शकते ती म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. कारण की क्रिकेटमध्ये मित्रांनो म्हणलं जातं धाव फलकावरती धावा ह्या येणं गरजेचं असतं. ते काम या फलंदाजीच्या माध्यमातून होते, परंतु एकेरी आणि दुहेरीने काम चालणार नाही मित्रांनो. जर षटकार आणि चौकारांची वर्णी जर या मैदानावरती लावली तरच तर तुम्ही एक आव्हानात्मक आव्हान उभा करू शकता, ते म्हणजे चिंचवली या संघासमोर. चिंचवली संघ जो संघ फलंदाजीच्या जोरासाठी ओळखला जातो या आपल्या विभागामध्ये, आणि त्या संघासमोर जर तुम्हाला फलंदाजी करायची असेल तर नक्कीच मोठे फटकेबाजी करावी लागेल. आता मात्र खराब चेंडू होता. पंच सुनील पाटील मॅन्स फ्रॉम मुरबी बाहेर निघतात, जमिनीला हात समांतर करतात आणि आमच्यापर्यंत इशारा मात्र दर्शवतात की हा चेंडू अवांतर आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आलेली धाव आणि तदनंतर जर विचार केला तर आता मात्र चांगला कमबॅक होतोय.
परंतु थोडंसं पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण खराब होते. वारंवार यष्टीरक्षकाच्या माध्यमातून हे होणारं ढिसाळ क्षेत्ररक्षण थोडीशी अडचण निर्माण करते की काय असं वाटते. ते म्हणजे क्षेत्ररक्षण करणारे चिंचवली या संघाला. कारण की अद्याप तरी विचार केला तर लेग बाईज आणि बाईजच्या माध्यमातून आलेली ही 4थी ते 5वी धाव ठरू शकते आणि त्या प्रकारची गोलंदाजी होते, जबरदस्त गोलंदाजी होते. परंतु यष्टीरक्षकाची थोडीशी साथ भेटत नाहीये आणि ज्या वेळेला क्षेत्ररक्षणाची साथ गोलंदाजाला भेटत नसेल तर त्यावेळेला मात्र थोडासा आत्मविश्वास हा गोलंदाजाचा कमकुवत होतो. परंतु आता मात्र बिमार चेंडू. पंच जावेद फरीद आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली आहेत की हा चेंडू नो आहे. नक्कीच हा चेंडू नो असणार आहे आणि या चेंडूवरती ही आलेली 2+1 म्हणजे तिहेरीच्या स्वरूपातली धाव आणि नक्कीच पंचांचा इशारा येतोय फ्री एडचा आणि या पूर्ण क्रिकेट स्पर्धांमधला हा 8वा नो चेंडू सांगतायत अशी माहिती माझ्यापर्यंत नितेश भोईर. मित्रांनो, एकंदरीत जर विचार केला या चेंडूवरती आलेली तिहेरीची धाव आणि इंटरनॅशनल क्रिकेटचा जर विचार केला तर क्रिस गेल असा एकमेव फलंदाज आहे ज्याने अद्यापपर्यंत तिहेरीची स्वरूपातली धाव काढली गेली नाही. परंतु या मैदानावरती या फलंदाजांनी मात्र ही भूमिका पार पाडली आहे आणि तिहेरी धाव नक्कीच घेतली आहे. चेंडू हवेमध्ये असणार आहे, फ्री हेड जरूर असणार आहे, परंतु धावचीच्या माध्यमातून स्वतः आत्मदान करतोय तो म्हणजे फलंदाज अलंकार भोईर. धन्यवाद डीजे. आणि पूर्ण क्रिकेट स्पर्धांमधला फ्री हिट वरती बाद होणारा हा पहिला फलंदाज ठरतोय तो म्हणजे अलंकार भोईर. गरज होती का अलंकार भोईरला आत्मधन करण्याची हे थोडंसं प्रश्नचिन्ह त्याच्यामध्ये पडला असणार. कारण की फ्री हिट होता, त्याला माहिती होतं मोठा फटका खेळण्याचा त्याचा प्रयत्न होता, परंतु प्रॉपर टायमिंगचा अभाव दिसला आणि चेंडू थोड्या वेळासाठी हवेमध्ये असला. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजाने हा चेंडू नक्कीच अडवला आणि नंतर घेतलेली ही धावचीची फलंदाजाची बादची विकेट. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आल्यात त्या म्हणजे 38 धावा. अद्याप तरी जर विचार केला तर 4 फलंदाज हे बाद होत आहेत आणि एकंदरीत जर विचार केला तर सौरभ दैतम आणि विक्रम हे 2 फलंदाज खेळपट्टीवरती उपस्थित आहे. येणारा एका षटकाचा खेळ अजून देखील उर्वरित आहे. 6 चेंडूंचा खेळ येणं उर्वरित आहे. पूर्वार्धाचा जर विचार केला तर 6 चेंडूंचा खेळ येणं उर्वरित आहे आणि या 6 चेंडूंवरती जर मोठे फटकेबाजी केली तर नक्कीच एक आव्हानात्मक आव्हान उभं असू शकतं, ते म्हणजे क्षेत्ररक्षण करणारं चिंचवली संघासमोर. परंतु हे क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये कुठल्याही प्रकारचं भाकीत करणं तुर्तास सुरक्षित ठरणार नाहीये. कारण की क्रिकेटमध्ये वाऱ्याच्या दिशेप्रमाणे खेळ बदलला जातो, नवीन नवीन इतिहास घडले जातात, ते म्हणजे इतिहास रचण्यासाठी आणि त्याच प्रकारचा खेळ या मैदानावरती होणार का हे पाहणं थोडंसं कौतुकास्पद असणार. परंतु पूर्वार्धातील शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, स्लॉगवरचं षटक कोण घेऊन येणार हे मात्र प्रश्नचिन्ह होऊन बसलंय, ते म्हणजे मैदानावरती. परंतु संघनायकाने विश्वास जतावलाय तो म्हणजे गोलंदाज हितेश पाटील याच्यावरती. हितेन पाटील या गोलंदाजावरती राईट ओव्हर द विकेट कळंबुल स्टेशन एंड कडून 15 ते 20 पावलांचा रनअप पंचांना डावी यष्टीकडून मारा करेल तो म्हणजे गोलंदाज हितेन पाटील, फलंदाज सौरभ दैतम याच्यासाठी. कशा प्रकारची खेळी असतात हे पाहणूया. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू होता, चेंडूला लॉफ केलंय मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे आणि अतिशय जबरदस्त झेल अक्षय पाटील याच्या माध्यमातून. फलंदाज बाद होते. सुवर्ण संधी होती फलंदाजांना. लॉलीपॉप चेंडू होता, फुलटॉस चेंडू होता, त्या चेंडूवरती षटकार ते चौकार ह्या धावा लिहिल्या होत्या. अशा प्रकारच्या संधीचं सोनं नाही केलंय, परंतु बाद होऊन पॅव्हलियनचा रस्ता मात्र दाखवला तो म्हणजे गोलंदाज हितेन पाटील. हितेन पाटील यांनी स्लॉगवर षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती घेतलेली ही सफलता ही त्याच्यासाठी संजीवनी ठरते की काय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, परंतु पंचांचा इशारा येणं अजून देखील अद्याप, परंतु बाईकच्या माध्यमातून घेतलेली 1 धाव आणि आव्हान तर चेंडू घोषित करतायत
पंच जावेद फरीद दोन्ही हात त्यांनी समांतर केलेत आणि आमच्यापर्यंत इशारा मात्र पोहोचवत आहेत. वाईट चेंडू करार दिला जातोय आणि मित्रांनो इंटरनॅशनल क्रिकेटचा जर विचार केला तर मायकल होल्डिंग हा असा गोलंदाज होता ज्याने आपल्या आयुष्यामध्ये 912 षटकं टाकले, 5000हून अधिक चेंडू टाकले, पण पूर्ण आपल्या क्रिकेटच्या जीवनामध्ये एकही वाईट चेंडू टाकला नाहीये. अशाच प्रकारच्या गोलंदाजाकडून आपल्याला धडे शिकावे लागतील गोलंदाजीचे आणि तेव्हाच मात्र तुम्ही एक चांगला गोलंदाज म्हणून या जीवनामध्ये सफलतम ठरू शकता. परंतु हा चर्चेचा विषय होता, चर्चा आपण थांबूया, पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे. शेवटचं षटक हितेन पाटील ऑन मार्क, राईट ओव्हर द विकेट. पंचांना डावे शेडून टाकलेला चेंडू हवेमध्ये असणार आहे. मिडविकेटच्या क्षेत्ररक्षक अक्षय पाटील पुन्हा एकदा उपस्थित. अक्षय पाटीलने पकडला एकच चांगला झेल आणि फलंदाजाला पॅवलेचा रस्ता. मी विनंती करेन कोपर संघाच्या संगणकाला कृपया यायचं व्यासपीठाच्या समोर. नाणेफेकीचा कौल घेणारे मित्रांनो, पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपण पाहू शकता पडगा विरुद्ध कोपर. पडगा संघाचा संगणक इथं उपस्थित आहे. मी विनंती करेन कोपर संघाच्या संगणकाला तुम्ही देखील करायचं सहकार्य. ज्या वेळेला तुमचं सहकार्य आम्हाला लाभेल त्याच वेळेला मात्र ही क्रिकेटची स्पर्धा अजून देखील यशाच्या डोंगरावरती उच्च स्थानी बसेल. कारण की ज्या प्रकारचं सहकार्य काल आणि परवाच्या दिवसामध्ये आम्हाला सर्वच खेळाडूंनी दिले, आमच्या जनतेने दिले, त्यांचं धन्यवाद व्यक्त करेन आणि पुन्हा एकदा तमाम प्रेक्षकांना घेऊन चलतो क्रिकेटचा थरार आमदार चषक 2018 कडे. आता मात्र चांगला चेंडू होता, थेट फेकी केली जाते यष्ट्यांवरती, फलंदाज बाद होतोय तो म्हणजे भूषण गडगे डायमंड डकवरती. भूषण गडगे हा फलंदाज ठरतोय पूर्ण क्रिकेट स्पर्धांमध्ये दुसरा फलंदाज डायमंड डकचा शिकार. कारण की कालच्या दिवसामध्ये देखील पाहिलं होतं आपण, एक फलंदाज बाद झाला होता डायमंड डकच्या माध्यमातून आणि एकंदरीत जर विचार केला तर या पूर्ण क्रिकेट स्पर्धांमध्ये 34 फलंदाज धावचीतच्या माध्यमातून बाद होत आहेत. अशी जबरदस्त माहिती, असं चांगलं गुणलेखनाचं काम एक नवोदित स्कोरर नितेश भोईर याच्या माध्यमातून. येणाऱ्या त्याला शुभेच्छा देऊयात तुझ्या भावी क्रिकेट स्कोरिंगसाठी या व्यासपीठाच्या माध्यमातून. आणि पुन्हा एकदा मैदानाकडे आता मात्र पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू होता, चेंडूला शफल झाले, पॅड आणि बॅट मधला चेंडू होता, चेंडूला लॉफ करण्याचा प्रयत्न होता, शेवटच्या क्षणी मात्र प्रॉपर टायमिंगचा अभाव दिसला, चेंडू गेला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 2 धावा नक्कीच पूर्ण होत आहेत, 2ने धावसंख्येचं सातत्य मात्र राखलं जाते, परंतु धाव फलकावरती उंची मात्र धावसंख्येच्या आलेखाची गाठता येत नाहीये. ही थोडीशी अडचण निर्माण करू शकते येणाऱ्या तुमच्या फिल्डिंग करत असताना. परंतु अद्याप तरी जर एकंदरीत विचार केला तर धाव फलकावरती आल्या त्या म्हणजे 43-42 धावा. चांगला फटका, चेंडू जातोय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून. क्षेत्ररक्षक तिथं चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, चांगली फेकी देखील केली जाते, चांगलं क्षेत्ररक्षण होते. या चेंडूवरती आलेली एकेरी स्वरूपाची धाव. हा चेंडू जर इथून सुटला असता मित्रांनो तर नक्कीच सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी गेला असता, परंतु करावं तेवढं कौतुक कमी या क्षेत्ररक्षकाचं आणि आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण अशा 3 धावा तो वाचवतोय. आणि या 3 धावांमुळेच की काय धावसंख्येवरती ज्या प्रकारे आलेख वाढत होता धावसंख्येचा तो थोडासा थांबवण्यामध्ये यश मिळते या क्षेत्ररक्षकाला. आणि म्हणूनच की काय धाव फलकावरती आल्यात त्या म्हणजे 43 धावा. या षटकातील हा शेवटचा चेंडू आणि नक्कीच कशा प्रकारचा फटका येणार हे पाहणं मैदानावरती कौतुकास्पद. मोठा फटका खेळला जातोय, चेंडू हवेमध्ये असणार आहे, सीमारेषेबाहेर चेंडू, दणदणीत षटकार. धन्यवाद डीजे. तर चला कोपर संघाचा संगणक आणि पडगे संघाचा संगणक लगेचच आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचा. आजच्या दिवसातील तिसरा सामना या ठिकाणी रंगणार आहे आणि चौथी बिग फाईट असणार आहे आदाई विपक्ष वलवली. म्हणजेच विचार केला तर आज चांगला आमच्या विभागातील पंचकृषीतील तर आमच्या आदरणीय रायगड जिल्हा अध्यक्ष जीवन गायकवाड साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. जीवन गायकवाड साहेब या ठिकाणी आले तर आपला हार्दिक हार्दिक स्वागत. रायगड जिल्हा अध्यक्ष या ठिकाणी जीवन गायकवाड साहेब आपण या ठिकाणी उपस्थित राहिला. तर आमच्या साई मित्र मंडळ अँड स्पोर्ट्स अकॅडमी खिडूपाडा आमदार चषक 2018 मध्ये
या ठिकाणी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. तर नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी मी आदरणीय या ठिकाणी जीवन गावड साहेबांच्या शुभ असते या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल करण्यात येईल. निश्चितच प्रमुख पाहुणे या ठिकाणी लगेचच उपस्थित राहिलेत आणि त्यांच्या शुभ असते या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी या ठिकाणी कोपर संघाचा संघनायक आणि पडगे संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. आजच्या दिवसातील पुढचा सामना या ठिकाणी रंगणार आहे. तिसरा सामना, तिसरी बिग फाईट आपण या ठिकाणी पाहणार आहात. एका साईडला असणार आहे आमच्या पंचक्रोशीत एक नामांकित संघ या ठिकाणी पडगा संघ आणि कोपर संघ या दोन मातबर संघामध्ये नाणेफेकी केली जाते. आमच्या आदरणीय प्रमुख पाहुणे जीवन गावण साहेबांच्या शुभ असते. नाणेफेकीचा कॉल देतोय पडगे संघाच्या बाजूनं. तर साहेब आपण आलात मंचावरती, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर आपण बसून घ्यायचं आहे. तर निश्चितच नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी गेल्या पडगे संघाच्या बाजूने. तर पडगे संघाचा संघनायक अजिंक्य पाटील या ठिकाणी आहेत. तर अजिंक्य पाटील यांची संवाद असतो. तर आपल्या बाजूने नाणेफेकीचा कॉल गेला तर आपण पहिला कोणता साईड आपण चॉईस कराल? क्षेत्ररक्षण. निश्चितच जो नाणेफेकी जिंकतो तो प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतो. तर या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना आपल्या समोर एक नौका संघ आहे, कोपर संघ आहे. मात्र कोपर संघाच्या बरोबर आपण खेळलात की नाही केलं ते आम्हाला माहिती नाही आहे. मात्र या ठिकाणी कोपर संघाच्या बरोबर खेळत असताना किती धावा आपण रोखू शकाल? 50 धावा ते 60 धावा ते चेसच करू शकतात. मात्र कोपर संघाची गोलंदाजी तितकी ताकदीची आहे, तितकी त्यांची फलंदाजी देखील ताकदीची आहे. मात्र असा कोणता गोलंदाज असणार आहे का कोपर संघाच्या फलंदाजांना रोखून ठेवण्यामध्ये यशस्वी ठरेल? अल्पेश भोईर. निश्चितच अल्पेश भोईर. आणि या आयोजनाबद्दल अजिंक्य आपण काय म्हणाल आणि अण्णांच्या बद्दल आपण काय म्हणाल? आयोजन एवढा सुंदर आहे की याच्यामुळे शब्द नाही बोलायला मला. अण्णांचं आभारी आहे की एवढा मोठा आयोजन केला त्यांनी. धन्यवाद. हे होते पडग्याचे संघनायक अजिंक्य पाटील आणि आमचे दुसरे संघनायक या ठिकाणी आहेत कोपरचे संघनायक अमर पवार. तर अमर पवार याच्याकडे जाऊया. पहिल्या वाटेला आपल्या या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल आपल्या बाजूनं विरुद्ध बाजूने गेला आहे. म्हटलं या ठिकाणी पहिल्यासाठी आपल्याला फलंदाजी आली आपल्या वाटेला. मात्र फलंदाजी करत असताना एक नामांकित संघ पडगा संघ. तर किती धावांचं आव्हान त्यांना चेस करण्यासाठी आपण ठेवाल? नक्कीच 70 धावांचं आव्हान मी त्यांच्यासमोर ठेवू. कारण का मागच्या वेळेस आम्ही खेळलो होतो त्यांच्यासोबत, एक सामना गमवायला लागला होता. त्याच्यामुळे आम्ही नक्कीच जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. निश्चितच या ठिकाणी 70 धावा आपण या ठिकाणी उभा ठेवाल. मात्र असे कोणते दोन फलंदाज असणार आहेत जे आपल्या या ठिकाणी जास्त लक्ष त्यांच्यावरती केंद्रित असणार आहे? रोशन आणि अमोल. रोशन आणि अमोल. मात्र या ठिकाणी एक प्रश्न अजिंक्य पाटील आपल्याला विचारतोय. आज निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय तर पडगे संघामध्ये कोणते असे नवे चेहरे आपल्याला पाहायला मिळणार आहेत? अलंकार पाटील आणि बस एक. बरेचसे खेळाडू या ठिकाणी पडगे संघामध्ये नवीन आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर एक अलंकार पाटील त्यांनी नाव घेतलंय. तर पुन्हा एकदा मी कोपर संघाच्या संघनायकाकडे येतोय. मात्र या आयोजनाबद्दल आणि आमच्या महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटनेच्या अध्यक्ष शेतकरी कामगार पक्ष अण्णा यांच्याबद्दल आपण काय म्हणाल आणि आयोजनाच्या बद्दल काय म्हणाल? नक्कीच अण्णांबद्दल बोलू तेवढं कमी थोडकंच आहे. पण हा आयोजन दरवर्षी चांगलं असतं आणि मागच्या वर्षी त्यांना उत्कृष्ट आयोजन म्हणून सन्मानितसुद्धा करण्यात आलेलं आहे. धन्यवाद. दोन्ही संघांचं या ठिकाणी आभारी आणि बेस्ट ऑफ लक देतोय आणि या ठिकाणी येणारा सामना आपण चांगल्या रीतीने खेळावा. तर आमचे गणेश म्हात्रे पडगे यांचं या ठिकाणी आगमन झालं. तर या मंचावरती आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मंचावरती त्यांचं नुकतंच आगमन झालंय. ते आमचे सचिन तांडेल साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांच्याबरोबर विजय भोईर साहेब देखील आहेत. त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत असणार. त्यांच्या समेत ग्रामपंचायत कोलवाडी पालेबुद्रुकचे विद्यमान सदस्य संतोष भोईर साहेब यांचंही देखील या ठिकाणी मंचावरती हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. तर दुसरे आमच्या मान्यवर विनोद गायकवाड या ठिकाणी कलंबोली शहर अध्यक्ष यही मंचावर, त्यांचंही आमच्या मंचावरती हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. पुन्हा एकदा सामन्याकडे बोलतोय. सामना अतिशय रंगतोय, चांगला रंगतोय. पुन्हा आमच्या रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील साहेबांच्याकडे बोलतोय. तत्पूर्वी आमच्या मंचावरती दुबे साहेब आणि मिश्रा साहेब यांचे देखील आगमन झाले. त्यांचंही आमच्या मंचावरती हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. ओव्हर टू संदीप पाटील सर. हॅलो. धन्यवाद सत्यवान. नागोरी आपण यायचं मंचावरती. ठीक आहे.
डीजे। तो देखना इस बीच आज के दिन का पहले दौर का यहाँ पर मुकाबला हम देख रहे हैं टेम्बोड़ा विपक्ष चिंचोली, इनके बीच में जीत के लिए 50 का लक्ष्य और 50 के लक्ष्य को ध्यान में रखते हुए यानी कि काफी बेहतरीन यहाँ पर बल्लेबाजी होती हुई इस समय चिंचोली टीम के बल्लेबाजों के माध्यम से। मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या न बोलता हल्की बजाऊं। तो बल्लेबाजों की बात करें तो जिस तरह से बल्लेबाज आरंभिकता के तौर पे खेल रहे हैं अमोल सेल के और दूसरी तरफ करण जामले, यानी कि गेंदबाजों की बात करें तो राहुल गड़गे जिनके ऊपर यानी कि 2 गेंदों के ऊपर 10 रन, यानी कि पहली गेंद के ऊपर छक्का, दूसरी गेंद के ऊपर शानदार चौका और ये देखिए नजाकत भरा स्ट्रोक, एक और शानदार चौका। मारती है करंट मारती है, बैक मारती है करंट मारती है, देखो ये लड़की करंट मारती है। यानी कि पूरी तरह से टूट पड़ चुके हैं बल्लेबाज अमोल शेल के, यानी कि लाजवाब जिस तरह से 50 का लक्ष्य और 50 का ये लक्ष्य छोटा सा निवाला दिख रहा है इस समय इन बल्लेबाजों के सामने। ऐसी परिस्थिति दिख रही है क्योंकि जिस तरह से यहाँ पर बल्लेबाजी हो रही है यानी कि 50 रनों का पीछा करना है, ऐसे में काफी अच्छी शुरुआत इस समय मैदान के अंदर देखना है टेम्बोड़ा विपक्ष चिंचोली के बीच में ये चलता हुआ मुकाबला। देखना इस बीच फिर से एक बार गेंदबाज राहुल गड़गे ऑयलिन एंड की तरफ से इस गेंद को ऑन साइड यानी कि कवर ड्राइव करना चाह रहे थे लेकिन गेंद बल्ले का संपर्क नहीं। गुडलैंड स्पोर्ट्स से टेकऑफ होती हुई गेंद डॉट, गेंद की समाप्ति यानी कि 3 गेंदों के बाद यहां पर चौथी गेंद डॉट यहां पर देखने को मिल चुकी है गेंदबाज राहुल गड़गे के माध्यम से। देखना है यानी कि यदि 50 का लक्ष्य आपको रोकना है तो निश्चित रूप में लाइन टू लाइन गेंदबाजी, 90 तुल्य गेंदबाजी, विकेट टू विकेट गेंदबाजी, ऐसे बड़े बहुत से सवाल हैं जिसे आपको दोहराना होगा। लेकिन देखना यहां से हमारे खिड़कपाड़ा के इस बीच एक गेंद और बिल्कुल बेहद खूबसूरत फील्डिंग सौरभ के माध्यम से यहां पर देखने को मिली है और इस मंच के ऊपर नीतीश भोईर खिड़कपाड़ा इनका भी आगमन होता हुआ। स्वागत है नीतीश शेटाफ का, बिल्कुल कारगर एरिया में जिनका काफी बड़ा योगदान होता है उनका यहाँ पर आगमन होता हुआ। टोकना इस बीच यानी कि जिस तरह से फील्डिंग की सौरभ ने लाजवाब मानो यानी कि छक्का बचा उन्होंने क्योंकि छलांग लगाकर गेंद को रोकने की कोशिश की और इस समय देखा जाए तो लेग पास के रूप में 1 रन मिलेगी। ओवर की समाप्ति यानी कि पहला ओवर समाप्त होता हुआ P1 की बात करें तो जिस तरह से जो रन चाहिए थे वो रनों का मकसद यहां पर पूरा हुआ है, यानी कि तकरीबन रन आ चुके हैं इस पहले ओवर में 17 रन, यानी कि जिस तरह से 10 का औसत पार करना था ऐसे में 17 रन आए, यानी कि शानदार लाजवाब शुरुआत चिंचोली टीम के माध्यम से। आमदार चषक गाजतोय भारी, आमदार चषक गाजतोय भारी, या खिडूक पाड्याचा प्रभुदास अण्णा भोईर आयोजक क्रिकेट सामन्यांचा, प्रभुदास अण्णा भोईर आयोजक क्रिकेट सामन्यांचा, प्रभुदास अण्णा भोईर आयोजक क्रिकेट सामन्यांचा, प्रभुदास अण्णा भोईर आयोजक क्रिकेट सामन्यांचा। क्या बात है, अन्ना का ये आयोजन हम देख रहे हैं बिल्कुल शेतकरी कामगार पक्ष के चुनजार नेतृत्व में हमेशा अन्ना को हम देखते हैं और अब देख सकते हैं किस तरह से इस मैदान को सजाया गया है लाजवाब। और कल इसी मैदान के अंदर आमदार यानी कि बालराम पाटिल साहब भी तशरीफ लाकर के जा चुके हैं। इस बीच के यानी कि ओवर में तब्दीली करण आए हैं, करण पाटिल गेंदबाजी के तौर पर जिसके नाम से टीम जानी जाती है टेम्बोड़ा टीम। काफी मर्तबा इस खिलाड़ी ने अच्छा परफॉर्मेंस दिया है, हर एक मैदान के ऊपर अच्छा खेल अच्छा किरदार दिखाया, लेकिन इस वक्त मैदान के अंदर जब करण ने बल्लेबाजी की थी तो निश्चित रूप में यानी कि कुछ योगदान नहीं दिया था, 0 का योगदान। लेकिन ये देखिए नजाकत दिखाई बल्लेबाज ने, रिवर्स में खेला इस गेंद को 6 के लिए, शानदार छक्का। हेलो
तो देखना है फिर से एक बार करण के गेंद कलाक का इस्तेमाल करना चाहा, लेकिन ये देखिए वाइड गेंद है और ऐसे में देखा जाए तो गेंद गोली की रफ्तार के साथ सीमा रेखा के बाहर 4 रन। यानी कि देखा जाए तो पूरी तरह से मुकाबले में शिरकाव किया है, लेकिन ये देखिए बहुत देर बाद यानी कि जो रनों की रफ्तार तेज हुई इसके बाद विकेट निकाला, यानी कि विकेट नंबर 1 पहले विकेट का खात्मा इस समय चिंचोली टीम के लिए। गणेश भोईर सदा सदानर पाटीला धनंजय भोईर दादा भोईर सदा दादांच्या संगतीला विठ्ठल भोईर शंकर भोईर जयेश भोईर देवदास भोईर यांचा हातभार सामन्याला प्रभुदास अण्णा भोईर आयोजक क्रिकेट सामन्यांचा प्रभुदास अण्णा भोईर आयोजक क्रिकेट सामन्या। तो अमोल शेलके के बारे का अंत हो चुका है, जिस अमोल शेलके ने यानी कि 8 गेंदों का सामना किया और 22 रनों का योगदान यहां पर दिया। स्कोर की बात करें तो स्कोर आ चुका है तकरीबन 28 रन 28, एक बेहद बेहतरीन रन यहां पर बनते हुए। अभी भी स्कोर की गेंदों की बात करें तो 3 का खेल अभी भी शेष है। बिल्कुल गेंदबाजी में करण के गेंद बैक टू बैक दूसरे विकेट का पतन क्लीन बॉल करते हुए, यानी कि दोनों भी खिलाड़ियों को बोल्ड किया है करण ने। यानी कि इस तरह से गेंदबाजी यदि आपके अंदर है तो बिल्कुल जो शुरुआत में किस तरह से गेंदबाजी की यह सवाल मैदान से उठ रहा है, बिल्कुल लाजवाब बैक टू बैक 2 झटके दिए हैं। और ऐसे में देखा जाए तो समीकरण की बात करें, यानी कि समीकरण यानी कि अब 28 रन है स्कोर कार्ड के ऊपर, अभी भी 22 रनों की जरूरत। उल्वे करी पाहुण्यांचा मानपान भारी निलेश भोईर कृष्णनाथ भोईर सर्व पाहुण्यांचे स्वागत करी। करण को मिले यानी कि 2 गेंदों के ऊपर 2 सफलता, एक बेहतरीन सोमनाथ जादव इनका भी इस मंच के ऊपर आगमन होता हुआ। स्वागत है सर, आइए स्वागत है आपका इस मंच के ऊपर। प्रभुदास भोईर इनके माध्यम से एक शानदार मंच साई मित्र मंडल स्पोर्ट खिड़कपाड़ा आयोजित 2018 दर्शक और ना हैट्रिक बॉल, लेकिन ये देखिए गेंद आउटसाइड टू लेग स्टंप वाइड का इशारा। इससे पहले की बात करें तो बिल्कुल जो गेंद वाइड के साथ 5 रन मिले थे, यानी कि 4 गया था 5 रन वहां पर मिले थे, यानी कि कहीं ना कहीं वो 5 रन काफी महंगे साबित होते हुए दिख रहे हैं, क्योंकि उसके बाद करण ने 2 गेंदों के ऊपर 2 झटके दिए थे। ये देखिए डॉन की तरफ इस गेंद को रोकने की कोशिश की, लेकिन 1 रन बेहद मुकम्मल किया और इस 1 रनों के साथ स्कोर आ चुका है तकरीबन 30 रन, यानी कि 50 का आंकड़ा यहां पर पार करना है चेसिंग करते हुए चिंचोली टीम के लिए। अब तक की बात करें तो 2 खिलाड़ी आउट होते हुए, यानी कि 2 खिलाड़ियों की बात करें अमल शेल के जिन्होंने 8 गेंदों पे 22 बनाए थे, उसके बाद आए थे कैलाश डुकरे जिन्होंने पहली गेंद खेली और किरण का शिकार हो बैठे करण का। तो यहां से देखा जाए तो 1 रन तेजी के साथ मुकम्मल किया हमारे आदरणीय कृष्णनाथ बुआ भोईर, इनका भी यहाँ पर आगमन होता हुआ, उनका भी स्वागत। 2 ओवर का खेल समाप्त हुआ। 2 ओवर के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन आ चुके 31 रन, अब बचे हुए 18 गेंदे और जीतने के लिए 19 रनों की जरूरत। इस बीच आदर्श सामाजिक शैक्षणिक विकास संस्था के संस्थापक आदरणीय कृष्णा शेठ पाटिल, इस एरिया के आन बान शान और एक आदर्श व्यक्तिमत्व जिसे कहते हैं वो हमारे कृष्णा शेठ पाटिल, इनका आगमन निश्चितच या ठिकाणी मंचावरती ज्यांचं नुकताच शुभ आगमन झाले कृष्णा शेठ सामाजिक विकास मंडळच्या अध्यक्ष आणि ग्रामपंचायत पडगेचे माजी सरपंच या ठिकाणी आमच्या प्रेरणास्थान कृष्णा शेठ पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय, तर मंचावरती त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे। साहेब आपण आलात आणि मंचाची या ठिकाणी शोभा वाढवली, तर निश्चितच या साई मित्र मंडळ स्पोर्ट्स खिडूपाडा आमदार चषक 2018 मध्ये आदरणीय या स्पर्धेचे सर्व लाडके आयोजक आपण पाहता आमचे महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटना शेतकरी कामगार पक्षाचे या ठिकाणी प्रभुदास भोईर अण्णा यांच्या मार्फत आपलं हार्दिक हार्दिक मंचावरती स्वागत असणारे। ओव्हर टू आमचे अध्यक्ष संदीप पाटील सर। धन्यवाद सत्यवान
बिल्कुल मेहमानों की मेहमान नवाजी और इस टूर्नामेंट के लिए कई ऐसे मेहमान इस मंच के ऊपर तशरीफ लाते हुए यानी कुछ प्रॉब्लम्स है आज फाज में, उसे सर्ट कीजिए आप। अब 18 गेंदें हैं और जीतने के लिए 19 रनों की जरूरत है। गेंदबाजी में आए हैं करण अनिल पाटिल जो तीसरा ओवर लेकर आए हैं स्ट्राइक को रोटेट करते हुए। करण जामले यानी कि देखा जाए तो जिन्हें आवाज भी दिया था इस मंच के ऊपर, इस गांव के जमाई है। बिल्कुल देखना है करण, और जो अमोल सेल्के ने बल्लेबाजी की थी वो लायब बल्लेबाजी थी, क्योंकि पटाख से पारी उन्होंने खेली थी, 8 गेंदों का सामना किया था, यानी कि जो जरूरत थी उसे पूरा किया था बल्लेबाज ने। समीकरण यहां से धीरे धीरे नजदीक आता हुआ चिंचोली टीम के लिए, क्योंकि 17 गेंदों का खेल अभी भी बचा है और जीतने के लिए 18 रन चाहिए। ये देखिए टैप करने की कोशिश थी, फर्स्ट स्लिप वहां पर तैनात है, बिल्कुल करण खुद वहां पर खड़े हैं, लेकिन उन्होंने इस गेंद को रोका। रन लेने की कोई गुंजाइश नहीं है क्योंकि डायरेक्ट गेंद हाथ में जा गिरी, और ऐसे में देखा जाए तो एक डॉट गेंद की समाप्ति। अब ये ओवर निर्णायक बन सकता है टेमोडा टीम के लिए। यदि इस ओवर में गेंदबाज ने 3-4 रन वाला ओवर फेंकते हैं तो बिल्कुल इस आने वाले 2 ओवर में मजा हो सकता है। इस पीछे गेंद फिर से एक बार, ये देखिए फुल लाइन की गेंद थी लेकिन गेंद बल्ले का संपर्क नहीं है, डॉट गेंद की समाप्ति। यानी कि बल्लेबाज की बात करें तो जिस तरह से बल्लेबाज खेल रहा है अतुल सेल्के, जिन्होंने अब तक तो 3 गेंदों का खेल किया है और 3 गेंदों में महज 1 रन अब तक बनाई है, लेकिन ऐसा में देखा जाए तो समीकरण धीरे धीरे आता हुआ 15 गेंदे 18 रन। अमोल सेल्के जो आउट हुए हैं उनके छोटे भाई हैं, बिल्कुल ऑन साइड यानी कि ऑफ साइड में लॉन्ग ऑफ की तरफ इस गेंद को रोकने का प्रयास किया, थ्रो थोड़ा सा खराब, यानी कि बैकअप बिल्कुल नहीं हुआ गेंदबाज का। गेंद को कलेक्ट करना चाहिए था लेकिन गेंद हाथ से फिसली, उसका फायदा उठाए दोनों बल्लेबाजों ने। आंखों ही आंखों में इशारा किया कि तोड़ना है हमें, ये रन बन सकता है, और ऐसे में उन्होंने इशारा किया, उस इशारे में खड़े उतरे और वहां पर 2 रन उन्होंने मुकम्मल किए और इन 2 रनों के साथ स्कोर आ चुका है तकरीबन 34 रनों के ऊपर। अब 14 गेंदों का खेल बचा है और 16 रनों की जरूरत है। सत्यवान मात्र भी यहां पर मेहमानों की मेहमान नवाजी करते हुए। इस पीछे गेंद जगह से खेलने का प्रयास था, गेंद बल्ले का संपर्क नहीं है, और यहां से देखा जाए तो एक डॉट गेंद की समाप्ति। यानी कि इस गेंदबाज की मैं तारीफ करना चाहूंगा क्योंकि पहले गेंदबाज आए थे राहुल जिन्होंने 17 दिए थे, उसके बाद आए थे करण जिन्होंने 14 दिए थे। यानी कि कहीं ना कहीं ये गेंदबाज एक अच्छा प्रयास कर रहे हैं। शॉर्ट फाइन लेग रीजन वहां पर तैनात, लेकिन 1 रन जब तक गेंद को रोके तब तक मुकम्मल किया, और इसी के साथ ओवर की समाप्ति। 3 ओवर का खेल समाप्त हुआ। 3 ओवर के बाद मैदान के अंदर ड्रिंक्स ट्रॉली प्रस्थान करते हुए तर आमचे आदरणीय या ठिकाणी पिंपले साहेब क्राईम पेट्रोलचे क्राईम ब्रँचचे आमचे पिंपले साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन झाले, त्यांच्याबरोबर असणार आहेत नामदार साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले, तर त्यांचं मंचावरती हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे। निश्चितच या ठिकाणी आपण पाहतो साई मित्र मंडळ स्पोर्ट्स पडा आमदार चषक 2018चा मंजर या ठिकाणी पाहतो पिंपले साहेब या ठिकाणी क्राईम ब्रँच, तसेच त्यांच्याबरोबर असणार नामदार साहेब यांचं सर्वांचं या ठिकाणी स्वागत असणार आहे। तर मी या ठिकाणी स्वागत समारंभाकडे सर बोलतो थोडासा। तर आमच्या आदरणीय या ठिकाणी मी अण्णांना विनंती करतोय, या स्पर्धेचे सर्व लाडके आयोजक महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटनेचे सर्व लाडके आयोजक मी प्रभुदास भोईर आपल्याला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी रायगड जिल्हा अध्यक्ष RPI जीवन गायकवाड साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे। रायगड जिल्हा अध्यक्ष RPI जीवन गायकवाड साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय। महाराष्ट्र प्रदेश संघटना शेतकरी कामगार पक्ष अध्यक्ष प्रभुदास भोईर यांच्या शुभ हस्ते जीवन गायकवाड साहेबांचा शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन स्वागत केलं जात आहे। तसेच आमच्या आदरणीय या ठिकाणी कृष्णाशेठ सामाजिक विकास मंडळ तसेच पाडगेचे ग्रामपंचायतचे माजी सरपंच या ठिकाणी कृष्णाशेठ पाटील यांचं स्वागत करण्यासाठी मी आदरणीय महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटना शेतकरी कामगार पक्षाचे आमचे प्रभुदास भोईर या स्पर्धेचे सर्व लाडके आयोजकांना विनंती करतोय की कृष्णाशेठ पाटील यांचा यथोचित सन्मान करायचा। शाल
मायाची उबदार शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. तसेच या ठिकाणी आमचे आदरणीय दुसरे मान्यवर सचिन तांडेल सरपंच पालेबुद्रुक यांचंही या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मी प्रभाकर उलवेकर आपल्याला विनंती करते की आपल्या शुभास्ते सचिन तांडेल साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. आनंदचे खंबीर पाठीराखे या ठिकाणी प्रभाकर उलवेकर यांच्या शुभास्ते सचिन तांडेल साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. तसेच आदरणीय या ठिकाणी विजय भोईर साहेब यांचंही या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय. विजय भोईर साहेबांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मी देवदास भोईर आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते विजय भोईर साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. तर मी मॅच थोडासा सत्कार समारंभ थांबवतोय कारण मॅच या ठिकाणी रंगतदार आहे. मी पुन्हा एकदा बोलतोय आमचे संदीप पाटील सर यांच्याकडे. निश्चित सत्यवान भात्रे, क्योंकि मुकाबला इस मोमेंट के ऊपर दिखाई दे रहा है, क्योंकि हाई वोल्टेज मुकाबला दिखाई दे रहा है. क्योंकि जिस तरह से समीकरण की बात करें तो 12 गेंदों में 15 रनों की जरूरत है. इससे में पहले गेंद के ऊपर बोल्ड किया करण पाटिल ने. अब समीकरण आ चुका है 11 गेंदे, अब जीतने के लिए 15 रन, यानी कि करण पाटिल के नाम यानी कि तीसरा विकेट प्राप्त हुआ है और तीनों के तीनों विकेट उन्होंने बोल्ड के साथ लिए. शानदार गेंदबाजी ये. और यदि निर्णायक फेंकते करण यानी कि 4-5 रन देने वाला और फेंकते हैं तो अंतिम ओवर में काफी रोमांच हो सकता है इस मुकाबले के लिए. जिस चिंचोली टीम ने जीत के सपने सजाए थे उसी चिंचोली टीम को यहां से मुश्किल में डालने का प्रयास किया जा रहा है. यह क्रिकेट है, क्योंकि कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, यही क्रिकेट का मूल मंत्र. लेकिन ऐसे में देखा जाए तो ऑन स्ट्राइक नए बल्लेबाज इस समय सतीश पाटिल, गेंदबाज करण पाटिल एक शानदार नायब गेंदबाजी करते हुए. ये देखिए सम्मान दिया, सम्मान के अलावा कुछ नहीं कर सकते. अपने पालत्रों में गेंद को रोकने की कोशिश की थी लेकिन लॉन्गन की तरफ इस गेंद को रोका और ऐसे में देखा जाए तो 1 रन महज मिला सिंगल. और इस सिंगल के साथ स्कोर आ चुका है तकरीबन 36 रनों के ऊपर, यानी कि जीत के लिए 50 का आंकड़ा छूना था. ऐसे में अब तक आए हैं स्कोर कार्ड के ऊपर 36 रन, यानी कि 10 गेंदे 14 रनों की जरूरत. अगेन और इस वक्त बात की जाए तो ये दूसरा और यानी कि खुद की तरफ से फेंक रहे करण. अब तक 3 गेंदे वाइट के साथ फेंके हैं और उसमें एक वाइट में 5 रन भी मिले हैं क्योंकि गेंद सीमा पार आई थी. और ऐसे में ये खराब गेंद नजर आई है करण के माध्यम से. इस पीछे गेंद हुक करने की कोशिश, शॉर्ट ऑफ लाइन की गेंद थी लेकिन इस गेंद को खेला ऑन साइड, यानी कि बिल्कुल एक ही रन मिलेगी. लेकिन यहां से डायरेक्ट हिट लगाने की कोशिश थी, हिट नहीं हो पाया लेकिन 1 रन जरूर मिला. और इस 1 रनों के साथ स्कोर आ चुका है तकरीबन 38 रनों के ऊपर. अब गेंदों और रनों की बात करी जाए तो 9 गेंदों का खेल बचा है और जीतने के लिए 12 रन चाहिए. 9 गेंदे 12 रन. पहले ओवर में आए थे 17, दूसरे ओवर में आए थे 14 और उसके बाद तीसरा एक फ्लाइटेड ओवर फेंका था. ये देखिए शानदार फील्डिंग, बेहतरीन फील्डिंग. यदि गेंद हाथ में ना आती तो बिल्कुल गेंद सीमा रेखा बाहर हो सकती थी. और ऐसे में देखा जाए तो 1 रन मिली और इस 1 रनों के साथ स्कोर आ चुका है तकरीबन 39 रनों के ऊपर. 39 रन देखना है. शानदार मुकाबला, बिग फाइट मुकाबला इस मैदान के अंदर शुरू है. चिंचोली विपक्ष टेम्बुडा के बीच में एक बिग फाइट मुकाबला. थोड़ी सी अपील और इसी के साथ लेग भी पर पाए गए, बिल्कुल मिडिल स्टंप पर पाए गए और अंपायर ने यहां पर पूरे सोच समझ के साथ यहां से उंगली आकाश में की. और ऐसे में देखा जाए तो एक और झटका. तो बिल्कुल यहां से करण को मिली चौथी सफलता. और ऐसे में देखा जाए तो अब गेंद और रनों के बीच में फासला देखा जाए तो 7 गेंदे 11 रनों की जरूरत. इस ओवर की अंतिम 1 गेंद और इस मंच के ऊपर जिनका अभी आगमन हुआ, यानी कि जब थाना में एक संगीत निकला और उसके बाद रायगढ़ में जिन्होंने एक बेहतरीन संगीत बनाया, बेहतरीन गाना बनाया और आज वो काफी बड़ा फेमस बन चुका है. जिसने वो गाया है वो गायक कहने की दिनेश पाटिल, हमारे रायगढ़ क्रिकेट समालोचक एसोसिएशन के सदस्य जिन्होंने इस गाने को बनाया है वो दिनेश पाटिल फ्रॉम डेरेवली, इनका यहाँ पर आगमन हो चुका है.
स्वागत है दिनेश पाटिल आपका। इस ओवर के अंतिम गेंद पैट से लगी, लेकिन इस वक्त लाइन थोड़ी सी बाहर थी, इसे दहरा से उठे अंपायर सुनील पाटिल सर। और ऐसे में देखा जाए तो 1 रन लेग बाज के रूप में यानी कि गोल्डन ओवर की समाप्ति इस समय करण पाटिल के माध्यम से। इस ओवर की बात करें तो इस ओवर में रन दिए करण ने 5 रन। अब समीकरण की बात करें तो 6 गेंदें बचे हैं और जीतने के लिए 10 रनों की जरूरत। शानदार मुकाबला, बिग फाइट मुकाबला इस मैदान के अंदर। तो बिल्कुल यहां से देखा जाए तो 6 गेंदें और 10 रनों की जरूरत। दिनेश पाटिल भी यहां पर आ चुके हैं डेलीवरी के, जिन्होंने इस टूर्नामेंट के बारे में भी गाना बनाया है। अन्ना के ऊपर भी उन्होंने काफी अच्छा गाना बनाया है। वही गाना आज हम 5 दिनों से यानी कि 3 दिनों से, अच्छा 4था दिन है, वो सुन रहे हैं। दिनेश पाटिल और प्रीतेश भोईर इस पीछे गेंद उठाने की कोशिश थी, लेकिन ये देखिए 1 ही रन मिलेगी और इस 1 रनों के साथ देखा जाए तो स्कोर आ चुका है 41 रन। काका मात्र ऐसा लग रहा था कि यह मुकाबला 3 ओवर में खुला होगा, लेकिन बिल्कुल नहीं हुआ, क्योंकि क्रिकेट है, अनिश्चित भरा खेल है। जब तक अंतिम गेंद फेंकी नहीं जाती है तब तक कुछ कहा नहीं जा सकता है। अब बच्चे भी गेंद है 5 और जीतने के लिए 9 रनों की जरूरत। गेंदबाजी के तौर पे अमित कड़ाव की ये गेंद और अंपायर की उंगली आकाश में, और इसी के साथ एक और झटका। हेलो, तो देखना यहां से इस वक्त बिल्कुल मुश्किल में आ चुके हैं चिंचोली टीम। जिस चिंचोली टीम ने शुरुआत काफी खतरनाक की थी, 50 का आंकड़ा पूरा करना था। पहले ओवर में आए थे 17, उसके बाद दूसरे ओवर में आए थे 14 रन, यानी कि कुल मिलाकर 2 ओवर में आए थे 31 रन और 18 में 19 की जरूरत थी। ऐसे में मुकाबला हाई वोल्टेज बन रहा है। यानी कि समीकरण की बात करें तो 4 गेंदें और 9 रनों की जरूरत। 4 गेंदें 9 रन। गेंदबाज अमित कड़ाव, लेकिन विकेट की बात करें तो 5 विकेटें अब तक गिर चुके, लेकिन स्ट्राइक को रोटेट करेंगे कुणाल सेल के। फुल टॉस थी, बिल्कुल ये थी मेजबानी इस बल्लेबाज को। जैसे गेंद वहां पर लोअर गेंद दिखी और उन्होंने फायदा उठाया और इस छक्के ने पूरी तरह से किए कराए के ऊपर पानी फेरा है यहां पर टेबड़ा टीम के ऊपर, क्योंकि ये लॉलीपॉप थी, उसका फायदा उठाया बल्लेबाज कुणाल ने। शानदार छक्का। तीन गेंदें, अब 3 रनों की जरूरत और 3 रन आपको कंपलसरी बनाने हैं, ताकि इस टूर्नामेंट का नियम है कि कंपलसरी चेसिंग। तो अब बिल्कुल फिर से एक बार बास की गेंद और यहां से फील्डिंग तो की थी, लेकिन दूसरे के लिए पलटे और देखते देखते दूसरा यहां पर रन मुकम्मल होता हुआ। यानी कि देखा जाए तो एक हिट किस तरह से मुकाबले का पर्दाफाश करती है, इसका उदाहरण हम देख रहे हैं। अब 2 गेंदें जीतने के लिए 1 रन चाहिए और वो 1 रन यहां पर बिल्कुल बनाना होगा। तर निश्चितच चिंचोली संघ जर या ठिकाणी विन झाला तर आमच्या शिरवली विभागीय अध्यक्ष लाल ब्रिगेड संघटना देवदास भोईर यांच्याकडनं तब्बल रोख रक्कम 1000 रुपयाचा पारितोषिक चिंचोली संघाला, कारण त्यांच्यामध्ये त्यांचा मेवणा खेळतोय करण जांभले। बिल्कुल बिल्कुल उनकी धड़कनें काफी तेज हुई थी, हमने देखा था।
तो बिल्कुल अब 2 गेंदों का खेल है और 1 रन चाहिए, लेकिन रायगढ़ के एक्सप्रेस जिन्हें कहा जाता है सुधीर तांडेल, वो भी इस मैच को देख रहे हैं। लेकिन ये देखिए बड़ा हिट जहां पर शेतकरी कामगार पक्ष का वो झेंडा लहरा रहा है। निश्चितच ते जे गायक सुप्रसिद्ध मराठी गायक या ठिकाणी आले आमचे दिनेश पाटील यांच्या आवाजातून एक गीत आहे। तर निश्चितच टेंबोडा संघ आपण तसं तिकडनं बाहेर नाही निघायचं आहे, हस्त आंदोलन करून बाहेर निघायचं आहे कारण ही स्पर्धेची शान आहे। तर चिंचोली संघाला या ठिकाणी 1000 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक देखील आलंय। तर या ठिकाणी स्वागताकडे